तेव्हा पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या इथे आले होते, तेव्हा यशोधरांची आणि बुद्धांची पहिली भेट झाली होती. तेव्हा यशोधरा त्यांना एक प्रश्न विचारते, की ठीक आहे तुम्हाला काहीतरी तुम्ही फार बदलला आहात आणि तुम्ही पहिलेसारखे नाही आहात. म्हणजे नक्की तुम्हाला असं काहीतरी मिळालेलं आहे. की अ, ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्येच दिसत आहे. परंतु अ, मला एक तुम्ही सांगू शकता का, की जे काही तुम्ही मिळवलेलं आहे, ते इथे राहून सुद्धा मिळवता आलं नसतं का? की म्हणजे त्यांनी जेव्हा हा प्रश्न विचारला यशोधराने भगवंतांना, बुद्धांना, तेव्हा बुद्धांनी एक स्मित हास्य केलं होतं, स्वीकार भावाने. स्वीकारलं होतं त्यांनी ते. याचाच अर्थ असा होता, की अ, जे भगवंतांना संसार सोडून गवसलं होतं, म्हणजे मिळालं होतं, तर एक समोरचा व्यक्ती जेव्हा बुद्धांना हा प्रश्न विचारते, म्हणजेच त्यांनी यशोधरेने सुद्धा तेच यशोधरेला घरी गवसलं होतं. कारण की जे जीवन भगवंत जगत होते, तेच यशोधरा घरी जीवन जगत होती. आणि अ, एक असाधारण व्यक्ती दुसऱ्या असाधारण व्यक्तीलाच हा प्रश्न विचारू शकतो. एक साधारण व्यक्ती असाधारण व्यक्तीला असा प्रश्न विचारू शकत नाही. म्हणजे भगवंतांना भगवंतांनी स्मित हास्य केलं. यशोधरा भगवंतांच्या स्मित हास्यामध्येच होतो स्वीकार भाव. तर हा एक मला खूप छान 2 वर्ड्स वाटले. म्हटलं आज आपलं तुमच्यासोबत शेअर करावेत, की सगळं काही सोडून जायची पण गरज नाहीये. माझा मुद्दा बोलताना आता हाच होता, की सगळं सगळं काही सोडून जाण्याची पण गरज नाहीये. आणि सगळं काही धरून सुद्धा आपण प्रॅक्टिस करू शकत नाही. प्रतिक्षण आपल्याला खाली होऊन प्रॅक्टिस करायची आहे. प्रतिक्षण स्वतःमध्ये राहून. प्रत्येक क्षण जे आपण वर्क करत आहोत. म्हणजे मग ते कोणताही वर्क असू दे. कोणताही ए टू झेड वर्क असू दे. झाडू मारण्याचं असू दे, लिखाणाचं असू दे, आपली ड्युटी आहे, आपण चपात्या करत आहोत, आता सेवा करत आहोत, आता आपण टॉयलेटला गेलो आहोत, आपण एनिथिंग आता धम्मदेसना देत आहोत, आता धम्मामध्ये आहोत, एनिथिंग काही वर्क करू दे, त्या प्रेझेंटेशन मध्ये राहणे. म्हणजे प्रत्येक क्षण म्हणजे मेडिटेशन करणे आणि हेच प्रत्येक क्षण आपल्याला अजून खूप काही पुढे घेऊन जातं. आपण आज बघतो समाजात जगण्यासाठी असं जगायचं म्हणजे असं जगता येत नाही. आपण बघतो खूप आता माणूस माणूस राहिलेला नाहीये. खूप काही चेंजेस झाले आहे ह्या समाजामध्ये आणि हे होत राहणार आहे. अजून याच्यापेक्षा खूप वाईट अवस्था येणार आहे. आता तर अशी कंडिशन झालीय का एक मनुष्य स्वतःच्या स्वार्थ पूर्ण करायला दुसऱ्या मनुष्याला एक वापरायची वस्तू समजायला लागलेला आहे. म्हणजे बाबा याचा वापर करा आणि याला फेकून द्या. आणि समाजात जगण्यासाठी नुसतं जगता येत नाही, तर जगण्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स ठेवले आहेत. समाजामध्ये जे मनुष्य जगत आहेत आपण बघतो. प्रत्येक समाजाच्या एक कंडिशन्स आहे. एक नियम आहे जगण्याचे. आणि ते कंडिशन लादून दिले आहे लोकांवरती. त्या समाजाने ठरवून दिलेले असतात. त्या टर्म्स अँड कंडिशनर त्या समाजाने ठरवून दिल्या असतात आणि जगण्यातला आनंद मोजायला नेहमी समाजाची आणि भौतिकतेची फुटपट्टी वापरली जाते. आपण बघतो नेहमी समाजामध्ये एक बुद्धांचा जो नियम सोडला, बुद्धांचा नियम हा नैसर्गिक नियम आहे. तो कधीच कोणी लादून दिलेला नाही आहे. तो नैसर्गिक नियम आहे. कोणी त्या धम्माचा वाली नाही आहे किंवा तो वाली चालवत नाही आहे. बुद्धांच्या धम्माच्या व्यतिरिक्त मी इतरांबद्दल बोलत आहे. याबद्दल गैरसमज करू नये. समाजाचं बोलत असताना मी बुद्धांचं सोडून बोलते आहे. कारण की बुद्धांचा धर्म ओन्ली अँड ओन्ली निसर्गाच्याच नियमाप्रमाणे चालतो आहे. मग त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जगायचं आहे, तर ब्रह्मांड भरभरून देणार. तुम्ही निसर्गाच्या नियमाच्या विरोधात वागला, तर ब्रह्मांड तुमचं सर्व काही घेऊन घेणार. तुम्ही इकडे खोटे बोललात, त्या क्षणाला तुमचं मन दूषित होणार, दुःखी होणार. तुम्ही कोणाला ओरडून बोललात, कोणाचं मन तोडून बोललात,
तरी तुमचं चित्त बेचैन होणार, अशांत होणार. तुम्ही जे क्षण तुम्ही ज्या क्षणाला अकुशल करता त्या क्षणाला त्याचे हे ब्रह्मांड काय देत असतं, बेनिफिट देत असतं. त्यामुळे तुम्ही हा हा जे समाजामध्ये चाललं आहे ते याला त्यामध्ये प्रतीत करू नका. याला हे नका करू की आज आपण जे चाललंय समाजामध्ये त्याबद्दल थोडा विचार करत आहोत. तर समाजाचं आपण हे बघतो आहोत की जगण्यातला आनंद कसा मोजायचा, एक समाजाची काय आहे ना, बहुतेक तिची ना फूटपट्टी मापून दिली आहे. असं राहायचं, तसं राहायचं, असं नाही राहायचं. ही समाजाची परिमाण ठरलेली आहे. त्याला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं. आता आपण बघतो, जे गरीब लोक आहेत, आपण आधीच्या काळामध्ये बघत होतो, जेव्हा आपले आजी-आजोबा असेल किंवा त्यांच्या अगोदरचे लोक होते, गरीब होते. आणि तो दुसरा व्यक्ती जर श्रीमंत असेल, तर तो इतका तुच्छ त्यांच्यासोबत नसेल वागत. जेव्हा सुख-दुःखामध्ये असेल, नेहमी हात देत होते. आजची परिस्थिती समाजाची अशी आहे, की भौतिकतेवरून म्हणजे तुमच्या श्रीमंतीवरून काय केली जाते, मैत्री केली जाते. गरीब असेल तर त्याला एवढा हे दिला जात नाही, सन्मान दिला जात नाही, त्याला मनुष्य म्हणून वागल्या जात नाही. आपण आपल्या डोळ्यासमोर सुद्धा अशा कितीतरी गोष्टी बघतो. समाजाची जी परिमाण ठरलेलं आहे, त्यात स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीचं परिमाण ठरलेलं आहे. यशाचं, आनंदाचं. आता समजा एखादा शांत माणूस बसला असेल. मग हा शांतच का बसलाय? आनंदी का नाहीये? आणि ही म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे. म्हणजे लोकांना समाजामध्ये त्या मनुष्यासोबत किंवा त्याचं काही वैयक्तिक जीवन असू शकतं. त्याला शांतता प्रिय असेल. त्याच्या जीवनामध्ये काही उलाढाली असेल, तर त्यांनी तो रस्ता घेतला आहे. परंतु त्या ऐवजी गप्प राहण्यापेक्षा समाज अजून हा विचार करत असतो, की याचं सगळं बरोबर आहे ना? याचे काही प्रॉब्लेम्स चालू नाही ना? याचा व्यवसाय तर व्यवस्थित आहे ना? याचा जॉब तर व्यवस्थित आहे ना? हा एवढा शांत का दिसतो? तर आता त्याचा बदललेला स्वभाव हा भौतिक अचिव्हेट त्याच्या भौतिक म्हणजे त्याच्या कमाई सोबत लावल्या जातो. हे सांगण्याचं कारण याच्यासाठी आहे, की एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची गरज आहे किंवा नाही आहे, याचा कोणी सारासार विचार करत नाही. एखाद्या व्यक्तीला ना जबरदस्तीने लादून दिलेलं जातं आणि हे सगळं हास्यास्पद असतं आणि आज आपण बघतो सगळा समाज लादून दिल्यासारखा चालत आहे. दु तो समाज काय बोलतील, माझे शेजारचे काय बोलतील, माझे नातेवाईक काय बोलतील, माझ्या जर राहणीमानामध्ये जर थोडी कमतरता आली, तर हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, माझी चादर किती आहे, हे विचार करणार नाही कधीच व्यक्ती, की माझे जर चादरीच्या पलीकडे पाय गेले, तर माझी आर्थिक परिस्थिती काय म्हणेल. लोकांना दाखवण्यासाठी आपली सगळी तोडाताण चालू असते. मग त्याच्यामुळे कर्ज वाढू दे किंवा अशांती असू दे, इव्हाना मुलांच्या शाळा सुद्धा लोकांकडे बघून घेतल्या जातात. सीबीएसई बोर्ड, आयआयसी बोर्ड, काय काय बोर्ड. आमचे मुलं तर स्टेट गव्हर्नमेंटला शिकले. त्यामुळे मला आता ते एवढे बोर्ड निघाले की मला नावही येत नाही. सगळीकडे बघून म्हणजे त्यांचा मुलगा तिथे चाललाय, माझाही मुलगा तिथे जाईल. पण माझी आर्थिक अवस्था किती आहे ते बघणार नाही. मग त्याच्यासाठी मला कर्जामध्ये जावं लागलं तरी चालेल. हे सांगत असताना ऑब्झर्वेशन आपण आपलं करायचं, की भगवंतानी अतिपणा कधीच सांगितलं नाही. निसर्गाने अतिपणा कधीच सांगितलं नाही. आणि मनुष्य अतिपणाकडे जातो आहे. अतिपणा हा अतिघातक असतो, अति नुकसानदायक असतो. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी आवश्यक नाही, त्या गोळा करण्याच्या मागे आपण काय लागलेलं आहे? पळत आहोत. मूर्खासारखं पळत आहोत. आणि मला काय वाटतं ना, मी जेव्हा प्राण्यांकडे बघते ना, तर प्राणी ना खरंच नैसर्गिक स्वरूपातलं जीवन जगत आहे. सगळे
पशु पक्षी, मला वाटतं ते खरं नैसर्गिक जीवन जगतात. कारण की जे गुण आपल्यामध्ये पाहिजे ते गुण त्या जनावरांमध्ये आहे. बा तुम्ही म्हणाल कसं बोलतात कल्पनाताई? तर कारण की हे सगळे जीव कसे नैसर्गिक स्वरूपात जगतात बघा. ते त्यांच्या गरजेच्या व्यतिरिक्त अनावश्यक काहीच गोळा करून ठेवत नाही. आता एक उदाहरण द्यायचं असेल तर एखादं सिंह किंवा वाघ एखाद्या हरणाच्या कळपाच्या मागे जर लागला असेल, तर आणि त्या वाघाला किंवा त्या सिंहाला एखादी शिकार जर मिळाली असेल, तर जे काही बाकीचे जीव तोडून पळतात ना, आपला जीव वाचवायला आणि त्यांना कळलं ना, की हां, त्या सिंहाला किंवा त्या वाघाला काय मिळाली आहे? शिकार मिळालेली आहे. तर ते बाकीचे जे सदस्य असतात ना, ते थांबून जातात. मग पळत नाही ते. थांबतात आणि आरामात आपले चारा चरायला लागतात. का ते चारा चरायला लागतात? कारण की त्यांना माहीत असतं, की आता तो जो वाघ आहे किंवा तो जो सिंह आहे, आता तो कोणाचीही शिकार करणार नाही. कारण की त्याला त्याच्या पोटापुरतं मिळालेलं आहे. तो पोटाच्या पलीकडे कशाचीच हाव करत नाही. पशु नुसतं गरजेपुरतं निसर्गातून हवं तेवढं घेतो आणि ते सहज नैसर्गिक नियम पाळतात. ते सहज नैसर्गिक नियम पाळतात. बघा ना, किती पहाटे उठतात. 4 वाजताच त्यांचा आवाज येतो. जिकडे-जिकडे सूर्य ज्या-ज्या पद्धतीने ज्या-ज्या वेळेत उगतो ना, उगवतो ना, त्या-त्यानुसार ते पक्षी उठलेले असतात. मी बर्माला होते तिकडे पहाट 2 तास अगोदर होती. म्हणजे तुम्ही लोक इकडे सगळे झोपलेले असायचे. 4 वाजता इकडे इंडियन 4 तिकडले 2 होते बर्माचे. म्हणजे नाही सॉरी तुमचे 2 इंडियन 2 तिकडे बर्माचे 4 होते. इंडियाचे 2 वाजलेले राहायचे. मी बर्माला 4 तिकडे बर्माचे 4 वाजलेले राहायचे. आणि बर्माचे 4 वाजले तर त्या तेवढे 4 वाजता ते सगळे पक्षी उठायचे. म्हणजे किती ते निसर्गाच्या नियमानुसार चालतात. प्रत्येक गोष्ट म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार असते. आपली असते. आपण किती आळशाने भरलेलो आहोत. किती आपलं झोपणे, उठणे काहीही नियम नाही आपल्यामध्ये. त्या दिवशी धम्मदेसनीमध्ये सांगितलं, की आपण अरहंत होण्याची स्वप्न बघत आहोत. आपण बुद्ध होण्याचे स्वप्न बघत आहोत. पण ते होण्यासाठी आपल्याला पहिले बोधिसत्व व्हावं लागेल, सिद्धार्थ व्हावं लागेल आणि सिद्धार्थ बोधिसत्व होण्याच्या अगोदर आपल्याला मनुष्य व्हावं लागेल. आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला, आपल्या माइंडला आपण एवढ्या चुकीच्या सवयी दिल्या आहे, त्या बदलाव्या लागेल. आपल्याला नियम पाळावे लागेल. आपल्याला नियमबाह्य आपलं नियमामध्ये ढालावं लागेल स्वतःला. नियमयुक्त शरीर बनवावं लागेल आपल्याला. तेव्हा तर कुठे बाकीच्या गोष्टी आपल्या पुढे जातील ना. नाहीतर आपण काहीच करत नाही आहोत आणि डायरेक्ट बुद्ध होण्याचे स्वप्न बघत आहोत. कसं पूर्ण होणार हे सगळं? बुद्ध सहज बनले नाही ना. त्यांनी चित्तात आणून बुद्ध नाही बनले. त्यांना प्रत्येक गोष्ट डेव्हलप करावी लागली. प्रत्येक गोष्ट. आणि बुद्ध ह्या पूर्ण निसर्गात आहे. बुद्ध तुमच्यात आहे, बुद्ध माझ्यात आहे. फक्त त्यांना शोधायचं आणि ते मिळतात. प्रत्येक क्षण त्यांना शोधायचं. ते तुमच्याच शरीरामध्ये आहे. ते संपूर्ण निसर्गामध्ये आहे. स्पेशल फक्त बुद्ध गयेला जाऊन त्यांना त्रिवार वंदन करत आहोत, पूर्ण धम्मयात्रा करत आहोत, घरी सत्य पठण करत आहोत, घरी भंतेंना बोलवत आहोत, भोजन दान देतोय, खूप काही करत आहोत. परंतु माझ्या बोलण्यामध्ये काही फरक पडला नाहीये. माझ्या वाणीने मी दुखवत आहे, माझ्या कायेने मी दुखवत आहे, माझ्या व्यर्थ बडबडनी दुखत आहे. मी जर माझ्या पंचशील मधले एकही शील माझ्यामध्ये डेव्हलप झाले नाहीये, जर माझा पाणातिपाता डेव्हलप नाही झाला आहे, म्हणजे माझ्यामध्ये करुणाच आली नाहीये, जर माझ्यामध्ये अदिन्न दाना नाही डेव्हलप झाला, तर मी देण्याची प्रवृत्तीच वाढलेली नाही आहे. जर माझ्यामध्ये कामेसुम इच्छा आहे, तर माझ्यामध्ये मला ते बघण्याची प्रवृत्ती वाढलेली नाही आहे. माझ्यामध्ये मुसावादाचा नियम मी पाळत आहे. मग मी मुसावादाचा नियम पाळत आहे, तर माझ्यामध्ये व्यर्थ बडबड करणे, हे जो प्रकार आहे, तो जेव्हा मी असं काही करत असते, तेव्हा मला ऑटोमॅटिक स्टॉप लागायला पाहिजे.
मी जे काही करत असते त्या क्षणाला माझ्या आतमधून ती एक दोन मन आहेत, चांगलं आणि वाईट. चांगलं मन पटकन सांगतं स्टॉप हो, याच्या पुढे काही तुला बोलायचं नाहीये. मग कुठे शोधताय बुद्ध? कुठं जात आहात सगळं करायला? फक्त घरात बसून स्वतःला डेव्हलप करत हे करणं चुकीचं नाहीये, हे करायचंच आहे. मी उदाहरण देते तुम्हाला. तुम्ही बुद्धांना दान द्या. खूप अप्रतिम आहे. ज्यांना ज्या ऐपतीनीप्रमाणे होतं त्याप्रमाणे द्या. लोक पळतात म्हणून आपण पळायचं नाही. एकदाच द्या, श्रद्धेने द्या. तो करते म्हणून मी करायचं ही कॉम्पिटिशन कधी लावायची नाही. कारण की बुद्ध प्रत्येक जीवांमध्ये आहे आणि प्रत्येक मनुष्यांमध्ये आहे. फक्त आपण शोधायचं आहे, त्याला डेव्हलप करायचं आहे. बुद्धही तुमच्या माझ्यासारखे होते. त्यांनी स्वतःला डेव्हलप केले, ते बुद्ध झाले. त्यामुळे असं बुद्ध काही सेपरेट नाही आहे. देव असे वर आकाशातून पडले आणि जमिनीवर आले असं नाही आहे. त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धेमध्ये फसायचं नाही. कोणी हिरवी झेंडी दाखवली, असं आम्ही करत आहोत, आम्ही असं आणत आहोत. यांच्याच्याने तुमचे एवढे पुण्य होत आहे. जेव्हा तुमचे दीपक तुम्ही आहात, स्वतःचे दीपक स्वतः बना. स्वतः काय खरं, काय खोटं हे बघा. जोपर्यंत तुम्ही काय खोटं, काय खरं, काय खरंच आहे का? जेव्हापर्यंत तुमचं चित्त, तुमचं मन त्या गोष्टीला स्वतःशी चर्चा करत नाही. हे असं कसं भगवंत म्हणू शकतात? भगवंतांनी तर कधीच कोण्या भिक्षूला श्रेष्ठ आणि दुसऱ्या भिक्षूला कनिष्ठ म्हटलंच नाही. मग आता कसं होऊ शकतं असं? मग हेच म्हटल्यानंतर आपले सगळे विद्या निघून जातात, असं तर भगवंतानी कधी सांगितलंच नाही. याचा अर्थ असा पण नाहीये की भगवंतांचं रतन सुत्त आहे, आटानाटी सुत्त आहे. हे असे सुत्त आहे भगवंतांची, एवढीही वाणी आहे, एवढी सर्वश्रेष्ठ आहे. फक्त तिला तुम्ही खूप शुद्ध चित्ताने म्हणा. कोणती अपेक्षा ठेवून बोलू नका. हे मी म्हणत असताना माझ्या घरातला हा प्रॉब्लेम 100% पूर्ण दूर होईल, ही अपेक्षा ठेवून बोलू नका. कारण की जर तुम्ही काही मनात चित्तात ठेवता म्हणजे ती अपेक्षा आहे. तर कसं पूर्ण होणार आहे? कुठेतरी स्वार्थ आला ना. तुम्ही जेव्हा सगळं सोडून देणार तेव्हाच तर आपल्याला काहीतरी भेटणार. आनंदाला पण तर मी अनंत होतो, मी अनंत होतो, मी अनंत होतो असं अनंत मी होणार नाही असं बोलून सोडून द्यावं लागलं. आता मी होणार नाही. तेव्हा अनंत पद प्राप्त झालं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण करत असतो ती फक्त करायची असते. यथाभूत ज्ञानदर्शन. स्वतःशी चर्चा करा. स्वतःशी तुम्ही स्वतःला जाचा. स्वतःशी संवाद साधा. मूर्खासारखं आता आपण बघतो बुद्धिझम मागे एवढा प्रॉब्लेम्स का चालू आहे? इतका सुंदर भगवंतानी धम्म दिला, पण तो लोकांच्या वाचनाची आवड नाही आहे, अभ्यासू वृत्ती नाही आहे, जिज्ञासू वृत्ती नाही आहे प्रश्न उत्तरांची, किंवा त्यात खरंच का तसं आहे ह्या विचार करण्याची शक्ती नाही आहे. म्हणून अंधळ्यासारखे पट्ट्या लावून जे जे मार्ग सांगतो त्या मार्गाने ते भटकत आहे. ओके, ज्याच्या ज्याच्या पुण्याप्रमाणे त्यांना त्यांना तो धम्म मिळत असतो. तर एवढंच म्हणते मी की ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये बुद्ध आहे, आपल्यामध्ये बुद्ध आहे. फक्त त्या बुद्धांना तुम्हाला आपल्या दीप भव, आपल्याला दीप स्वतःचे दीपक स्वतःहून त्याला हळूहळू डेव्हलप करायचं आहे. आणि एक दिवस आपण सुद्धा काय बनू? बुद्ध बनू. आणि आपल्याला पशुपक्ष्यांप्रमाणे नैसर्गिक नियम पाळायचे आहे, जो मनुष्य आता पाळताना बिलकुल दिसत नाही. आणि आपण तर मनुष्य प्रत्येक चराचराचा म्हणजे निसर्गाच्या प्रत्येक याचा आपण काय आहोत? भाग आहोत. परंतु हे जाणून घेणंही आपल्याला महत्वाचं वाटत नाही. कारण की आपण आता काय झालंय ना, मनुष्य आपण कसे झाले आहोत ना, आपण दृष्ट बुद्धी आपल्या बुद्धीवर हिंसक वृत्तीने एवढा कब्जा केला आहे ना, मी आपल्याच बोलायचं, आपण दुसऱ्यांना कधीच बोलायचं नाही.
आपल्यामध्ये ते गुण नसले तरी आपण आपल्यालाच म्हणायचं, कारण की आपण नेहमी सतेज असतो. मला असं करायचं नाही रे बाबा, स्वतःला बघायचंय, आपल्या हाताने काही चुकत आहे का? तर आपल्या त्या हिंसक वृत्तीने एवढा कब्जा केला आहे ना, की त्याची बुद्धीच अंधळी झाली आहे. तो बघूच नाही शकत की मी निसर्गामध्ये, मी माझ्यामध्ये बुद्ध आहे. मी बुद्ध होऊ शकतो. परंतु विसरून गेला आहे. कशामध्ये? स्वतःच्या स्वार्थामध्ये, स्वतःच्या भौतिक गोष्टीमध्ये, त्या दुसऱ्यांसोबत कॉम्पिटिशन लावण्यामध्ये, स्वतःच्या स्वार्थामध्ये दुसऱ्याची टांग खेचण्यामध्ये. बस तो ह्याच गोष्टीमध्ये गुंतून आहे. एक गुरु असतात आणि एका गुरूंकडे एक तरुण युद्ध कला शिकायला येत असतो, आलेला असतो. आणि तो तरुण इतर विद्यार्थ्यांसोबत मैदानात रोज सराव करीत असतो शिकण्याचा. आणि एक दिवस गुरूंच्या लक्षात येतं की त्या तरुणाच्या तंत्रात, म्हणजे जो तो काही सराव करत असतो मैदानी खेळांचा, तर तिच्यामध्ये इतर मुलं जे त्याचे विद्यार्थी होते बाकीचे, त्या तरुणासोबत शिकणारे जे काही विद्यार्थी होते, ते विद्यार्थी काय आणतात, अडचणी निर्माण करतात. आणि मग तो मुलगा काय करतो ना, की तो हुशार असतो, तो सगळं काही करू शकतो, परंतु जे काही इतर मुलं अडचणी निर्माण करतात, तो त्यांना काही बोलत पण नाही. त्याला माहित असतं, परंतु तो निराशामध्ये जायला लागतो. निराशामध्ये जायला लागतं हे गुरुच्या लक्षात येतं. गुरुच्या लक्षात येतं तर गुरु त्याच्याजवळ जातात त्या मुलाकडे आणि म्हणतात, "काय अडचण आहे?" तर तो तरुण म्हणतो, की मी माझं तंत्र वापरू शकत नाही आहे. मला समजत नाहीये की काय अडचण आहे? किंवा माझी जी काही कला आहे, हे जे सगळे हावी होतात माझ्याजवळ आहे. त्यांना विरोध करण्याचे तंत्र आहेत, परंतु मी वापरू शकत नाही आहे आणि मला समजत नाही माझ्यामध्ये काय अडचणी आहे, मी का वापरू शकत नाहीये? तेव्हा गुरु म्हणतात, त्याचं कारण त्याचं कारण तुला एकांतामध्ये समजलेली नाहीये. चल माझ्यासोबत. तर ते बोलतात, की चल तू माझ्यासोबत. तुला ते अजून समजलेलं नाही आहे. चल माझ्यासोबत. मग तो तरुण काय करतो? तो तरुण शिष्य गुरूंच्या मागे निघतो आणि त्यांची जिथे काही गुरूंची कुटी असते, तिथे थोड्याशा लांबपर्यंत अंतरावर एक ते वाहत असते ना, त्याला काय म्हणतात, असं छोटी नदी पण नाही राहत, खूप छान झरणा वाहत असतो. तर त्या झरणा वाहत असते, तर त्या झरण्याच्या बाजूला दोघंही उभं राहतात. आणि मग थोड्या वेळाने गुरु म्हणतात, की त्या वाहत्या पाण्याकडे बघ. बघ तू त्या पाण्याकडे. तर तो मुलगा त्या पाण्याकडे बघतो. ते म्हणतात, की बघ त्या पाण्याकडे. त्या दगडांना बघ. त्या खडकांना बघ. ते पाणी त्या दगडांना, खडकांना मारत पण नाही आहे, विरोध पण करत नाही आहे. आणि ते निराश होऊन बसलं पण नाही आहे. ते निराश होऊन बसलं पण नाही आहे. तर त्यांच्या आजूबाजूने वाहत जात सतत प्रवाहित होत आहे. मॅडम आवाज नाही येते. हा हा मॅम आला आवाज. हो हो. ते गुरु म्हणतात मुलाला, की बघ त्या पाण्याकडे. ते दगडांना खडकांना मारत पण नाही आहे, विरोध पण करत नाही आहे आणि निराश होऊन थांबलं पण नाही आहे ते. तर आजूबाजूने ते वाहून सतत प्रवाहित होत आहे. म्हणजे ते थांबलं नाहीये, कोणाला विरोध करत नाही, कोणाला काही बोलत पण नाही आहे. त्यांचं बाकीच्यांना त्यांचं कार्य करू देत आहे, स्वतः संत गतीने वाहत आहे. तर एक गुरु म्हणतात शिष्याला, की तू या पाण्यासारखा हो. म्हणजे मग तुला कळेल, की तुला काय जे तुला अडचणी निर्माण करतात, त्यांच्यासोबत तुला कोणतं तंत्रज्ञान वापरावं लागेल, हे तुला ऑटोमॅटिक कळेल. पण याच्या अगोदर तू
तू काय कर, या पाण्यासारखा हो. त्यांना विरोध पण करू नको, निराश पण होऊ नको आणि मारू पण नको. ऍक्च्युली तो मुलगा विरोध करत नव्हता. तो मुलगा मारत पण नव्हता त्या मुलांना. परंतु त्याला जे अडथळे निर्माण करत होते ते जे मुलं, त्यांच्या प्रती त्याची निराशा खूप वाढली होती. निराशा वाढल्यामुळे तो तिथेच थांबून गेला होता. थांबून गेल्यामुळे त्याची गती स्लो झाली. त्याच्या डोक्यामध्ये काहीच येत नव्हतं मला कसं करायचं ते गुरूंनी जाणलं. म्हणून नेहमी गुरु खूप सर्वश्रेष्ठ आपल्या जीवनामध्ये असावेत, कल्याण मित्र असावेत, संत गण असावेत, आर्य संघ असावा. तर ते गुरूंनी त्यांना सांगितलं की बघ, हे दगड आहे, हे पाणी त्याच्या रस्त्यामध्ये येताना त्यांना अडवतं, त्या पाण्याला ते दगडही अडवतात, ते खडकही अडवतात. परंतु तो काही निराश होत नाही, त्यांना विरोध पण करत नाही ते पाणी. हळूच तो आपला रस्ता बनवतो आणि पाणी निघून जातं. आणि तू या पाण्यासारखा हो, म्हणजे तुला कसं जिंकायचं या जगाला हे समजून जाईल. आणि तो तरुण जे समजायचं ते समजला आणि तो लवकरच पाण्यासारखा झाला. आणि त्याने नंतर काय केलं, त्याचा सरावातून त्याचं तंत्र दाखवून सर्व लोकांना, त्याचे जे विद्यार्थी त्याच्या विरोधामध्ये सगळा गेम करायचे, त्यांना सगळ्यांना त्यांनी रोखून रोखून धरलं. आणि त्यांनी मग त्याच्यावरती कधी प्रतिकार करून त्याला थांबवू शकले नाही. हे मुलांसाठी खूपच आवश्यक आहे. कारण की आम्ही आई वडील जे आहोत आताच्या युगातले, आपल्या आई वडिलांनी जे आताच्या युगाचे आई वडील आहेत, आम्ही तर आपल्या वयात, आमच्या वयातले तर जे आता साधक आहेत, त्यांनी तर आपल्या मुलांना खूप छान घडवलं असेल, प्रश्नच नाही आहे, घडवलंच आहे. परंतु या आता येणारी जी पिढी आहे, ज्यांची मुलं 8 वर्षाची, 9 वर्षाची, 10 वर्षाची किंवा 2 वर्षाची, 5 वर्षाची, या पिढीचे इतकं प्रॉब्लेम्स होत आहे. कारण की आई वडील कॉम्पिटिशन मध्ये गुंतून गेले आहेत. मुलांकडनं मोठमोठे स्वप्न बघितल्या जात आहे की आपलं मूल ते पूर्ण करू शकतं की नाही, याचे सुद्धा आई वडिलांना काय राहत नाही, होश राहत नाही. आणि त्याच्यामध्ये ना ते लोक, न ते आई वडील मुलांना आहे त्या परिस्थिती सोबत सामना करण्यासाठी सामर्थ्य उत्पन्न करत, आणि त्याच्यावरती एवढ्या अपेक्षाचं ओझं वाहून देतात की तो मुलगा तेवढं त्यांचं अपेक्षाचं ओझं पण पूर्ण करू शकत नाही. हा आजची धम्मदेसना यावरूनच होती की समाजामध्ये अशा काही गोष्टी सुरू आहेत. आपल्याला मनुष्य बनायचंय. आपण मनुष्य ऑलरेडी आहोत. आपल्यामध्ये पशु उत्पन्न झाला आहे, त्या पशुला हटवायचं आहे. पशु निसर्गाच्या नियमानुसार जीवन जगतो आहे आणि संतपणे जीवन जगतो आहे. नियमाप्रमाणे जीवन जगतो आहे. आणि आपल्यामध्ये ते नियमांना खूप आवश्यक आहे. कारण की आपण बघतो, आपण जे डॉगी पाळतो ना घरी, ते डॉगी सुद्धा आपण आपल्यासारखे करून टाकले आहे. तो जर डॉगी रस्त्यात असता ना एकटा, तर तो बरोबर निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगला असता. मनुष्याने त्याला पाळणं सुरू केलं, तर तो सुद्धा मनुष्यासारखा ढळला, एक नंबर आळशी झाला. हे जे पक्षी उडतात, पक्षी वावरतात, हे सगळे पक्षी निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगतात. जंगलातले सगळे पशु आपल्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगतात. आणि आपल्याला सुद्धा स्वतःला जर जगायचं आहे, बुद्ध बनायचं आहे, तर बुद्ध कुठेच नाही हो. बुद्ध आपल्यामध्येच आहे. फक्त आपल्याला शोधायचं आहे. आणि त्या शोधायसाठी आपल्याला फक्त स्वतः आणि स्वतःमध्येच राहायचं आहे. स्वतःलाच बघायचं आहे. जोही वेळ मिळेल स्वतःमध्ये राहायचं आहे. मी दुसरं काय करते आहे त्याच्याकडे का लक्ष माझं? आणि माझ्या या क्षणामध्ये माझ्यासोबत जे घडते आहे, आय एक्सेप्ट. चांगलं घडत आहे, आय एक्सेप्ट. वाईट घडत आहे, आय एक्सेप्ट. मला माहित नाही दुसरा क्षण काय घेऊन येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वीकार करता आपल्याला आली पाहिजे. आपल्याला निर्मळ झऱ्यासारखं प्रत्येक गोष्टीला मुकाबला करत पुढे जाता आला पाहिजे. आपल्याला चांगलं, आपल्याला वाईट बोलणाऱ्या, आपल्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या प्रत्येक लोकांना आपल्याला काही न बोलता वाहता आलं पाहिजे. आणि तसंच स्वतःला बनवायचं आहे. आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहे ते आपोआप आपलं काय देतील, जगाला काय देतील, ते सुप्त गुणच आपली ओळख देतील. आपला चांगला स्वभावच आपली ओळख देतील.
त्यामुळे तो कोणी काही मला बोलला आणि मी त्याला प्रतिउत्तर दे तर त्याच्यात माझ्यात काही फरक राहिला नाही. तुमच्यामधला माझ्यामधले जे बुद्ध आहेत, बुद्धांचे शेवटले हे शब्द आहे, अत्त दीप भव. माझा दीपक मी स्वतः आहे, तुमचे दीपक तुम्ही स्वतः आहात आणि आपला दीपक आपण स्वतः बनवूया. आपल्यामधले असणारे बुद्ध आपण डेव्हलप करूया. ही छोटीशी धम्मदेसना इथे समाप्त करते. समाप्त करण्याच्या अगोदर पुन्हा एक बहीण म्हणा, मैत्रीण म्हणा, कल्याण मैत्रीण म्हणा, एवढंच सांगते की पट्ट्या लावून कोणाच्या मागे धावायचं नाही. स्वतःचा स्वतः स्टडी करा, स्वतःची स्वतः प्रॅक्टिस करा. सगळं जग तुम्हाला तुमच्यामध्ये मिळतं आणि हे सत्य आहे आणि हे बुद्धांचं लिखित, निसर्गाचं लिखित सत्य आहे. ही छोटीशी धम्मदेसना इथे समाप्त करते. साधू साधू साधू. साधू 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 साधू. खूप छान मॅडम, खूप छान. साधू साधू. साधू साधू साधू. रेखा मॅम कंटिन्यू करा.